नमस्कार, मी अक्षरा पाटील. पुस्तक वाचन या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, डॉक्टर सुधा मूर्ती यांचं महाश्वेता या कादंबरीचं आपण वाचन करीत आहोत. तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदाच असाल किंवा चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुस्तक वाचन कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये जरूर जरूर कळवा. भाग 12. आनंदचा देह इंग्लंडमध्ये असला तरी मन मात्र अनुपमेपाशी घुटमळत होतं. स्वभावता आनंद जिद्दी आणि महत्वाकांक्षी. लग्न झाल्यावर अनुपमा त्याला म्हणाली होती, तुम्ही इथंच पुढचा अभ्यास करा ना, परदेशी कशाला जाता? हे घर, आई, मी कुणालाच सोडून जायचा प्रश्न येणार नाही. यावर आनंदनं सांगितलं होतं, अनु, इंग्लंडमध्ये शिकून आलो तर लोकांमध्ये मान मरातब मिळतो. आज तुम्हा सगळ्यांना सोडून जाणं त्रासाचं वाटलं तरी 2-3 वर्षात पुन्हा येईन ना. इंग्लंडमध्ये मुंबईची घोरी घारी नलिनी पाठकही त्याच्याबरोबर शिकत होती. कॉलेजमध्ये ती स्वतःला सर्वात रूपवती मानत होती. कदाचित 2-4 मुलांनी तिला तसं काहीतरी सांगितलं असावं. आपल्या सौंदर्यावर भाळलेली मुलं आपल्या भोवती गोंडा घोळतात अशाही भ्रमात ती होती. आनंद इतर मुलांसारखा नव्हता. नलिनीच्या हे ध्यानात आलं होतं. एकदा आपला बॉब सावरतीनं विचारलं, हे काय आनंद, तुम्हाला माझ्याशी बोलायला सवडच नाही की काय? खरोखर वेळ नसतो इथं. कॉलेज, ड्युटी, नवं हॉस्पिटल. मला आश्चर्य वाटतं तुम्हाला कसा वेळ मिळतो. जीवनात हे दिवस पुन्हा पुन्हा येत नसतात. आनंद, आपल्या मनात असलं तर आपण हवा तेवढा वेळ काढू शकतो. खरंय तुमचं. शिकायला तरी पुन्हा आयुष्यात केव्हा वेळ मिळणार आहे? निघू मी? आनंद निघून गेला. नलिनीला अपमान वाटला. अनुपमाच्या सौंदर्यापुढे नलिनी निश्चितच फिकी होती. अनुपमा 100च नव्हे, 1000 उठून दिसेल अशी सुंदरी होती. तिच्या आठवणीनं आनंदचं मन भरून आलं. अनुपमाला इथं येऊ दे, मग समजेल हिला. केवळ गोरा पांढरा रंग म्हणजे सौंदर्य नव्हे. दर आठवड्याला येणारं अनुपमाचं पत्र वाचताना आनंद स्वतःला अत्यंत नशीबवान मानत होता. लग्नानंतर तिला लगेच इथं बोलावून घेणंही सहज शक्य होतं, पण आईचं मन दुखवून बायकोला सोबत नेणं आनंदला पटलं नाही. आपण पसंत केलेल्या मुलीशी आईनं आपलं लग्न लावून दिलं तेव्हा तर त्याला स्वर्गच हाती लाभल्याचा आनंद झाला होता. नाहीतर पत्रिका जुळणं, अमुक ग्रह वक्री, सासू नसलेलं घर, हुंडा, देणं घेणं यांसारख्या 1760 अडचणी पार करून आपली स्वप्न सुंदरी अनुपमा वास्तव जीवनातही आपली होईल यावर त्याचाही विश्वास नव्हताच. लग्नाआधी एक दिवस राधाकांनी शांतपणे सांगितलं, हे बघ, तुला मुलगी आवडली म्हटल्यावर इतर कुठलाही विचार न करता मी लग्नाला होकार दिला. केवळ तुझ्यासाठी. तुझ्यासाठी मुलींच्या फोटो, पत्रिकांचा ढीग पडला होता हे तुलाही ठाऊक आहेच. आता मात्र तू माझं ऐक. त्यावेळी आनंद आईचा प्रत्येक शब्द झेलायला तयार होता. अनुपमा या घरची सून आहे, माझीही एकुलती एक सून. मी तर घरच्या थोरल्या लक्ष्मीची पूजा करू शकत नाही. लग्न झाल्यानंतर तिनं इथं राहून गौरी पूजा, लक्ष्मी पूजा, नवरात्री, आपल्या घरचे सगळे कुलाचार पाळले पाहिजेत. नंतर तिला इंग्लंडला घेऊन जा, नाहीतर तूही चातुर्मास संपल्यानंतरच जा हवं तर. राधाकांच्या बोलण्यात तथ्यांश होता. गेल्या वर्षीच गोपालराव मरण पावले होते. त्या विधवा झाल्या असल्यामुळे यावर्षी कुठलाही कुलाचार त्या सवाष्णीसारखा करू शकणार नव्हत्या. अनुपमास त्या घरची एकुलती एक सून असल्यामुळे सारे कुळधर्म, कुळाचार पाळण्याची जबाबदारी तिचीच होती. राधाकांनंतर तो तिचा हक्क होता. पण आनंदला अशा कारणासाठी आपला प्रवास पुढे टाकणंही जमण्यासारखं नव्हतं. तिथं त्याची खोली, हॉस्पिटल सारं ठरलं होतं. क्लासेसचे दिवसही ठरल्यावर गौरी पूजा, लक्ष्मी पूजा यांसारखी कारणं सांगून प्रवास पुढे ढकलणं अशक्य होतं. आईविषयी अपरिमित विश्वास असलेल्या आनंदनं सांगितलं, त्यात काय आहे, मी नाहीतरी 2-3 वर्ष तिथं राहणार आहे. अनुपमाला आणखी 6 महिन्यानंतर येऊ दे. शिवाय तिचा पासपोर्ट, विजा होईपर्यंत 4-6 महिने जातीलच. पण इंग्लंडला आल्यावर मात्र त्याला अनेकदा अनुपमा लवकर आली असती तर किती बरं झालं असतं असं तीव्रपणे वाटलं. त्यानं स्वतःचीच समजूत काढली. केवळ 4-6 महिन्यांचाच प्रश्न आहे. पापण्या मिटून उघडण्याआधी 4-6 महिने संपून जातील. पण प्रत्यक्षात मात्र तसं घडलं नाही. उलट जीवनाच्या नौकेला भलं मोठं भोग पाडलं. ज्याचा कधी स्वप्नातही विचार केला नव्हता अशी घटना घडून गेली होती. आनंदनं पुन्हा सुस्कारा सोडला.
त्या दिवशी आनंदला राधाकांचं पत्र आलं होतं. नेहमीप्रमाणे क्षेम समाचाराचं पत्र नव्हतं ते. एरवीची पत्र म्हणजे सांभाळून राहा, आठवड्यातून एकदा तेल लावून न्हावून घे, वडिलांचं श्राद्ध थेम्स नदीच्या काठावर करशील ना, यांसारखे बारीक सारीक उपदेश आणि आईचं अंतःकरण दर्शवणारी काळजी व्यक्त करणारी असत. हे पत्र मात्र अगदी छोटं होतं. त्याचं हृदय, मन, बुद्धी भेदून टाकणारं तीक्ष्ण शस्त्र होतं ते. अनुपमाला कोड आहे. तू फक्त तिचा चेहरा बघून भाळलास. पायावरचं कोड आम्ही पाहिलं. आणखी कुठं आहे ते ठाऊक नाही. जिन्यावरून ती पडली तेव्हा दिसलं. आम्हाला न सांगता ती डॉक्टरांना भेटत होती. गिरिजाला आधीपासूनच संशय होता. आता ती वडिलांबरोबर माहेरी गेली आहे. आपल्या घरातलं सोवळं ओवळं आणि आचार विचार तुला ठाऊक आहेत. असल्या कोड असलेल्या मुलीला मी हयात असेपर्यंत लक्ष्मी निवासमध्ये पाऊल ठेवता येणार नाही. तिचं कोड पूर्णपणे बरं होऊ दे, त्यानंतर मी तिला घरात घेईन, हे माझं ठाम मत आहे. राधाकांच्या पत्रामुळं आनंदचं सारं जीवनच ढवळून निघालं होतं. आनंदला काहीच सुचेनासं झालं. 2 दिवसांनंतर अनुपमाचंही पत्र आलं. यावेळी मात्र तिचं पत्र पाहून त्याला कणभरही आनंद झाला नाही. कोडानं भरलेली अनुपमा त्यानं डोळ्यांपुढे आणायचा प्रयत्न केला, पण तो विफल झाला. तिनं पत्रात लिहिलं होतं ते पटण्यासारखं होतं. त्याचबरोबर गिरिजा राधाकांची बाजूही बरोबर होती. अशा परिस्थितीत त्यानं काय निर्णय घ्यायचा? आनंद दिग्मूढ झाला. आधीपासूनच आनंद सौंदर्योपासक होता. घरच्या परिस्थितीनं त्याच्या या गुणाला भरपूर खतपाणी घातलं होतं. घरातली प्रत्येक वस्तू सुंदरच असली पाहिजे याविषयी तो आग्रही होता. स्वतःच्या वेशभूषेविषयी तो अत्यंत काटेकोर होता. मित्र करतानाही त्यानं निवडक 4-6 मित्रच केले होते. कपड्यांच्या बाबतीतला त्याचा हट्टीपणा पाहून त्याचे मित्र म्हणत, अरे तू फॅशन निवडता निवडता एवढा वेळ लावतोस की तुझे कपडे तयार होईपर्यंत फॅशन बदलून जाईल. म्हणजे लगोलग पुन्हा नवे कपडे शिवणं आलंच. या धावपळीत तुझ्यावर मात्र जैन दिगंबर स्वामीप्रमाणे राहायची पाळी येईल. त्याच्या या चिकित्सक स्वभावाची माहिती असणारे त्याला नेहमी म्हणत, बघूया तू बायको कशी निवडतोस ते. बहुतेक मनाजोगती मुलगी शोधता शोधता तू म्हातारा होऊन जाशील. काही जण तीव्रपणे म्हणत, बघूया आमच्या नशिबात आनंदचं लग्न बघायचा दुर्मिळ योग आहे की नाही ते. असं म्हणणाऱ्यांचं तोंड बंद होईल इतक्या कमी वेळात आनंदचं लग्न झालं होतं. त्याचे सगळे मित्र कुतूहलापोटी या लग्नाला आवर्जून हजर राहिले होते. शापग्रस्त अप्सराच भूमीवर यावी असं रूप लाभलेली अनुपमा पाहून सगळे अवाक झाले होते. वा, अंड्यानं शेवटी आपलंच खरं केलं हं. एवढी नक्षत्रासारखी मुलगी कुठून हेरून ठेवली होती कोण जाणे. काही जण असूयेनं, काही जण आनंदानं त्याची निवडीबद्दल पाठ थोपटून गेले. त्यावेळी आनंद स्वतःला जगातला सर्वात सुखी माणूस मानत होता. त्याला अगदी धन्य धन्य वाटलं होतं. उलट आज आनंद कल्पनेत अनुपमाचं रूप पाहू लागला. स्वतः डॉक्टर असल्यामुळं त्याला या रोगाचीही संपूर्ण माहिती होती. आता त्यानं काय करावं? हे कोड हळूहळू वाढत राहील. जर ती गरोदर राहिली तर तिच्या मुलांनाही कदाचित कोड येऊ शकेल. अनुपमाच्या आता फक्त पायावर असलं तरी लवकरच तिचे हात, पाय आणि चेहऱ्यावरही ते पसरेल. तिचा हस्तिदंती रंग हळूहळू दुधासारख्या रंगात परावर्तित होईल. कदाचित सारं अंग सारख्या रंगाचं न होता निम्मशिम्म शरीर रंग बदलेल. तिचा आजचा श्वेतवर्ण आकर्षक असला तरी महाश्वेता अनुपमा आकर्षक दिसणार नाही. त्या केवळ कल्पनेनंच आनंदचा थरकाप उडाला. तो अधिक विचार करू लागला. तसं ते चित्र अधिक स्पष्ट आणि कुरूप वाटू लागलं. अनुपमाचं ते रूप त्याला व्याकुळ करत होतं, घायाळ करत होतं. पाठोपाठ त्याला आठवलं, सगळे म्हणतील, एवढ्या चिकित्सकपणे मुली नाकारत होता नाही का? आता कसं झालं? कपडा विटला म्हणून नवे नवे शर्ट फेकून द्यायचा. आता काय करणार? बायकोलाही सोडून देणार काय? बिच्चारा आनंद. असं व्हायला नको होतं त्याला. जवळपासचे सगळे आसुरी आनंद व्यक्त करतील किंवा आपली कीव करतील. आनंद घामेजला. आजवरचं त्याचं जीवन कुणीही हेवा करावा असंच होतं. निराशा, हार, अपयश यांसारखे शब्द त्याच्या जीवनात आजवर आले नव्हते. त्यानं जिथं हात लावला तिथं यशोलक्ष्मीची त्याच्यावर कृपा होत होती. काही जण त्याला पूर्वजन्मीचं पुण्य, उत्तम नशीब, राधाकांच्या लक्ष्मी पूजेचा प्रभाव म्हणत असले तरी सगळे त्याच्याकडे असूयेनं पाहत. तीच माणसं आता त्याला कुत्सितपणे आपल्याकडे पाहतील
या विचारानंही त्याला निराशा जाणवली. आतापर्यंत तो मित्रांना विचारायचा, निराशा म्हणजे काय रे? निराशा, पराजय, त्यामुळे माणसं प्रसंगी वेडी होतात असं कुणी सांगितलं तरी आनंदचा त्यावर विश्वास बसायचा नाही. आता मात्र त्याला ते पटू लागलं. अशा प्रसंगांना तोंड देण्यापेक्षा लोकांनी आत्महत्या केली तरी त्यात आश्चर्य नाही असं त्याला वाटू लागलं. एक मात्र खरं, राधाक्काने लिहिलं होतं ते सगळं बरोबर नव्हतं. लग्नाच्या वेळी अनुपमानं त्याची फसवणूक केली नव्हती. त्यावेळी अनुपमाच्या शरीरावर पांढरा डाग नव्हता. आपण तिथून निघालो त्यावेळीही असा कुठला डाग नव्हता. अनुपमा याबाबतीत खरं लिहितेय. लग्नानंतर आपण इथं आल्यानंतर केव्हा तरी तो डाग उठला असावा. देवा रे, लग्नाआधीच हा रोग तिला झाला असता तर किती बरं झालं असतं. विचाराच्या तंद्रीत आनंद हॉस्पिटलच्या पायऱ्या चढू लागला. नेहमीसारखी नलिनी पाठक समोरून आली. कृत्रिम हसत आणि भुवया नाचवत म्हणाली, परीक्षेची तयारी जोरात सुरू झाली की नाही आत्तापासूनच? गेल्या 2 दिवसात कुठंच दिसला नाहीस. खरं होतं तिचं. जीवनातली महत्वाची परीक्षा समोर ठाकली होती. विद्यापीठाच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालं तरी पुन्हा संधी मिळते. आणखी अभ्यास करून पेपर अधिक चांगल्या प्रकारे लिहू शकतो, अधिक गुण मिळवू शकतो. पण जीवनातल्या परीक्षेत नापास झालं तर? आनंद मनोमन घाबरला. होय, जे काही बरं वाईट व्हायचं असेल तर ते याच जन्मात व्हायला हवं. जे सुख आणि सौंदर्य अनुभवायचं असेल ते याच जन्मी अनुभवायला पाहिजे. हा एकच जन्म आपला आहे. पुढच्या जन्माचं काय आहे कोण जाणे. आनंदनं रोजच्यापेक्षा जास्त वेळ हॉस्पिटलमध्ये काढला. कामात असताना सगळ्या जगाचाच विसर पडला. घरी आल्यावर पुन्हा त्याला अनुपमाच्या पत्रातलं शेवटचं वाक्य समोर तरळू लागलं. तुमच्या पत्राची मी चातक पक्षासारखी वाट पाहत आहे. काय उत्तर लिहायचं? आईनं तर आपला निर्णय स्पष्ट शब्दात सांगितला आहे. कोड कमी झाल्याशिवाय अनुपमा लक्ष्मी निवासात पाऊल टाकू शकणार नाही. हे तर स्पष्टच होतं. तिला इंग्लंडला बोलवून घेतलं तर? मग इथं काय होईल? नलिनी पाठकचे घारे डोळे गर्वानं आणखी चमकू लागतील. मग ती मानभावीपणाने मुद्दाम विचारू लागेल, काय आनंद, तुमच्या अनुपमाला काय झालंय? वर डागण्यात येत चौकशी करेल. कुठल्या डॉक्टरकडे दाखवलंय तिला? छे, हे शक्य नाही. नाहीतर अनुपमानं डॉक्टर रावांना दाखवलं आहे. ते उत्तम आणि अनुभवी डॉक्टर आहेत. त्यांनी दिलेलं औषध ती घेत आहेच. कमी होईलही डाग. इथं येऊन तरी ती काय करणार आहे? आपण तिला इथं आणलं तर कदाचित आई आपल्याला कायमची दूर लोटेल. आईचा प्रेमळ पण प्रसंगी अत्यंत कठोर असलेला स्वभाव त्याच्या परिचयाचा होता. ती एकदा कठोर झाली तर मरताना गंगाजल घ्यायलाही आपल्याला बोलावणार नाही. आता अनुपमाची मनस्थिती कशी असेल? ती घाबरली असेल काय? शक्य आहे. हा रोग कितीही दृढ मनाचा माणूस असला तरी मानसिक दृष्ट्या हादरवून टाकतो. पण तिचा स्वभाव धैर्याचा आहे. त्याला ती 100 रुपयाचं तिकीट विकायला आली होती तो प्रसंग आठवला. तिच्या नाटकाच्या निमित्तानं निर्भयपणे स्टेजवर उभं राहायची सवय झाली आहे. आनंदला मात्र स्टेजवर उभं राहून 4 वाक्य बोलायची भीती वाटत होती. ती मात्र लोकांच्या नजरा झेलत न डगमगता उभी राहते. हो, आलेल्या परिस्थितीलाही ती त्याच धैर्यानं तोंड देईल. मग तिला काय पत्र लिहायचं? काहीतरी अप्रिय लिहिण्यापेक्षा काहीच न लिहिलेलं चांगलं. पुन्हा भारतात जाईन तेव्हा अनुपमाला भेटता येईल. त्यावेळी पुढचं काय ते ठरवता येईल. अनुपमाचं दुसरं पत्र आलं. तिच्या वडिलांचं, श्यामांना मास्तरांचं केविलवानं पत्र आलं. तोच मजकूर, तेच ते रडगाणं. कोडानं भरलेली अनुपमा आपली पत्नी, या विचारानंही तो घामेजून जाऊ लागला. ही अनुपमा त्याला अनोळखी होती. उद्या तिच्या पोटी जन्मणाऱ्या आपल्या मुलांनाही कोड फुटलं तर? आनंद नखशिकांत थरकापला. शास्त्राप्रमाणे अजूनही कोड निश्चित अनुवंशिक आहे हे सिद्ध झालेलं नाही हे त्याला ठाऊक होतच. तसं पाहिलं तर इतर अनेक रोगांची अनुवंशिकता सिद्ध झाली आहे. हा रोग आपल्या वंशात कुणाला झाला तर त्यांनाही ही मानसिक वेदना अनुभवावी लागेल ना? नकोच ते. पत्र लिहायचं म्हणजे काहीतरी लिहावं लागेल. त्यापेक्षा काही न लिहिणं चांगलं. आनंद एका निष्कर्षाला येऊन पोहोचला. तो आपल्या वरिष्ठ डॉक्टरांना भेटून म्हणाला, मी तुमचा विद्यार्थी. मला खूप काम करायचंय, खूप शिकायचंय. मला दिवसाआड संपूर्ण ड्युटीची जबाबदारी द्या. त्यांनी बजावलं, पण म्हणून तू शनिवार रविवारला जोडून रजा मागायची नाहीस. सर, मला रजाच नको. गुड स्टुडंट. त्यांनी समाधान व्यक्त केलं.
आनंदनंही मनात देवाचे आभार मानले. आनंदनं कामाच्या ओझ्याखाली स्वतःला गाडून घेतलं. अनुपमा आपल्या पत्राची किती व्याकुळतेनं वाट पाहत असेल हे त्याला जाणवलंच नाही. अधूनमधून आनंदची क्षेमसमाचार कळवणारी त्रोटक पत्र राधाकांना येत होती. पण आधी ठरलेल्या कालावधीनंतरही आनंद भारतात परतला नाही. भारत त्याच्या दृष्टीनं अनेक अप्रिय घटनांचा आगार झाला होता. एवढ्यात तिकडं कशाला जाऊन संकटात सापडायचं? गिरिजाच्या लग्नासाठी आनंद केवळ पाहुणा म्हणून आला होता. केवळ आठवडाभर राहून तो पुन्हा लंडनला निघून गेला होता. अनुपमाचा विचार मनात असला तरी तिला भेटावंसं त्याला वाटलं नाही. लग्न घरात राधाक्का प्रत्येक पाहुण्यांशी त्याची आवर्जून ओळख करून देत होत्या. त्यामागचं कारण त्याच्या लक्षात आलं होतं. गिरिजा सासरी गेल्यावर राधाक्कांनी विषय काढला. गिरीचं आता सगळं नीट झालं. आनंद, तुझी मात्र मला काळजी वाटते. तुझा पुढं काय विचार आहे? गेल्या खेपेला आपण फसलो. यावेळी मात्र आपल्या जवळपासची नात्यातली मुलगी शोधूया. रूपाचा फार विचार करायला नको. आनंद काही बोलला नाही. तू फक्त हो म्हण. मुलींची रांग उभी राहील. घडलं त्यात आपली काहीच चूक नाही. आजपर्यंत तिनं किंवा तिच्या वडिलांनी रोग कमी झालाय म्हणून पोस्टकार्डही टाकलेलं नाही. आपण तरी किती दिवस वाट बघणार? तरीही तो बोलला नाही. अरे, तू काय संन्यासी होणार आहेस काय? मला नातवंड बघायची आहेत. आपल्या घराण्याची एवढी सारी संपत्ती आहे, तिचं काय होईल? आनंद न बोलता तिथून निघून गेला. लग्नाचा विषय निघताच अनुपमाची आठवण होऊन त्याला प्रचंड मनस्ताप होत होता. मग मनाची समजूत मुळीच पटेनाशी होत होती. निघताना नेहमीप्रमाणे आनंदनं आईला नमस्कार केला. मुलगा परदेशी निघाला म्हटल्यावर राधाक्कांनी पुन्हा डोळ्यात पाणी आणून विचारलं, पुन्हा केव्हा येशील? बघूया. तुझ्या लग्नाचं काय करायचं? मी अजूनही त्यावर विचार केला नाही. तुला वाटेल तसं कर. अशा प्रकारे निश्चितपणे काही न सांगता तो निघून गेला. राधाक्का मात्र मोठ्या आशेनं त्याच्या शेवटच्या वाक्याचं पालन करू लागल्या. आनंदचं शिक्षण संपलं होतं. आता त्याला भारतात जाणं आवश्यक होतं. पण आनंद काही ना काही निमित्तानं ते टाळत होता. एक जण लहान मुलाला घेऊन आले. देश कुठलाही असला तरी माणसं सगळीकडे तीच असतात. एका हातात मूल आणि दुसऱ्या हातानं बायकोला आधार देत तो घेऊन आला. त्यानं सांगितलं, कार ऍक्सिडेंटमध्ये माझ्या बायकोचे पाय गेलेत. डॉक्टर, आता तिला बरं नाही. त्यात बाळही रडत होतं. त्यामुळे त्यालाही घेऊन आलो. आनंदनं तपासलं. त्याला जाणवलं ही त्याला साजेशी बायको नाही, त्यातच ती लंगडी होती. तो माणूस खेड्यातला असल्यामुळे बराच बोलत होता. देवापुढे मृत्यूपर्यंत अलग होणार नाही म्हणून वचन घेतलं होतं ना. मग तिला काही त्रास होत असताना मला तिच्याबरोबर आलंच पाहिजे ना. रुग्णाला तपासताना आनंदच्या मनातही तेच विचार घोळत होते. इंग्लंड सारख्या देशात राहत असताना, तिथं सुलभपणे घटस्फोट मिळत असतानाही लंगड्या बायकोबरोबर हा अशिक्षित किंवा अर्धशिक्षित माणूस अंटिल डेथ हे वचन पाळत आहे. मागत त्यानंही हेच वाक्य अनुपमाला सांगितलं होतं. आता तेच वाक्य आनंदला विद्ध करून गेलं. मृत्यूखेरीज कुणीही आपल्याला दूर करू शकणार नाही असा शब्द देणारा आनंद आता दुसऱ्या लग्नाला तयार होत होता. त्याच्या मनात चर्र झालं. पोड फुटलेल्या अनुपमा बरोबर एकत्र राहणं अशक्य असलं तरी मी दुसऱ्या लग्नाला कसा तयार झालो? दुसऱ्या बायकोलाही असाच एखादा रोग झाला तर? दुसऱ्या लग्नात तरी सुख आहे याची काय हमी? एक लग्न करून त्याबरोबर येणारी सुख दुःख पुरेपूर भोगून झाली आहेत. आता पुन्हा त्या जंजाळात पडायला नको. लग्न न करताही कितीतरी जण राहतातच ना. आपणही तसंच राहायचं. आनंदचं इंग्लंडमधील वास्तव्य लवकरच संपुष्टात आलं. पैशाच्या आशेनं परदेशी जाणारे पैशासाठीच तिथं राहतात. आनंदला पैशाचा मोह कधीच नव्हता. तो सोन्याचा चमचा तोंडात घेऊनच जन्मला होता. राधाक्कांना पक्षाघाताचा झटका येऊन त्या अंथरुणाला खिळल्या तेव्हा आनंदला माघारी यावंच लागलं. आता आलिशान लक्ष्मी निवासात राधाक्का आणि आनंद दोघच राहत होते. बाकी स्वयंपाकीण, पूजेचा ब्राह्मण, ड्रायव्हर आणि इतर नोकर माणसं होतीच. आनंद दुसऱ्या लग्नासाठी तयार झाला नाही तेव्हा आधी राधाक्का खूप संतापल्या. त्यानंतर त्यांनी खूप अश्रू ढाळले. पण आनंदचा निर्धार बदलला नाही. मी जन्म दिला म्हणजे त्याचं काही नशीब लिहिलं नाही. ब्रह्मदेवानं त्याच्या नशिबात हेच लिहिलं असलं तर कोण काय करणार वगैरे तत्वज्ञान त्या वरवर बोलत असल्या तरी त्यांचं मातृहृदय मुलासाठी तिळतिळ तुटत होतं. अधूनमधून गिरिजा आपल्या मुलीसह आईला भेटायला येत होती. तेवढाच त्यांना विरंगुळा होता.
पूर्वीप्रमाणे आनंदला शांत मनानं आपल्या खोलीत राहायला जमत नव्हतं. मनात अनेक आठवणी, पाठोपाठ अनेक अस्पष्ट विचार तरळत राहत. आता त्या खोलीत अनुपमाची एकही वस्तू नसली तरी तिच्या सहवासातल्या 3 महिन्यांच्या आठवणी त्या खोलीत पावलोपावली विखुरल्या होत्या. लग्न झाल्यामुळे गिरिजेची खालच्या मजल्यावरची खोलीही रिकामी झाली होती. त्या खोलीत आपलं सामान ठेवून तिथं राहायचं त्यानं ठरवलं. त्याचं हॉस्पिटल आणि कन्सल्टिंग रूम वेगळीच होती. मुलगा डॉक्टर होणार म्हटल्यावर राधाक्कांनी त्यासाठी सोयीची जागा घेऊन ठेवली होती. आनंदनं तिथं काही करायची गरजच नव्हती. गिरिजाच्या खोलीतलं सामान आवरल्यानंतर त्यानं माडीवरच्या आपल्या खोलीतलं सामान खालच्या तिच्या खोलीत ठेवायला सुरुवात केली. आपली सारी पुस्तकं त्यानं जपून खाली आणून ठेवली. गिरिजाच्या खोलीत बरंच जुन्या काळातलं सामान ठेवलं होतं. जुन्या काळी बेंगलोर मधल्या कॅम्पमधून गोपालरावांनी सुरेख नाजूक चेस्ट ऑफ ड्रॉवर आणलं होतं. सुरेख नाजूक कोरीव काम असल्यामुळं गिरिजानं ते हौसेनं आपल्या खोलीत ठेवून घेतलं होतं. ड्रॉवर्स आणि सुरेख शेल्फी त्याला जोडलेलं होतं. आनंद आपली पुस्तकं त्यावर नीट रचून ठेवू लागला. त्याच्या हातातून एक पुस्तक निसटलं आणि ड्रॉवरच्या मागच्या बाजूला पडलं. तो पुस्तक काढू लागला तेव्हा आतल्या ड्रॉवरला एक चोर कप्पा असल्याचं त्याच्या लक्षात आलं. त्यानं पाहिलं आत एका पांढऱ्या कागदा व्यतिरिक्त आणखी काहीही नव्हतं. त्यानं तो कागद हळूच ओढून बाहेर काढला. ते एक पत्र होतं. एवढं लपवून ठेवलेलं पत्र कुणी कुणाला लिहिलं असेल ते त्यानं कुतूहलानं उघडून पाहिलं. ते प्रेमपत्र, प्रणयपत्र होतं. गिरिजाला लिहिलेलं ते पत्र होतं, पण तिच्या पतीनं ते खचितच लिहिलं नव्हतं. खाली विजय म्हणून उल्लेख होता. आनंद दचकला. कोण हा विजय? याचा आणि गिरिजाचा संबंध काय? त्यानं आश्चर्याच्या भरात पत्र वाचून काढलं. गिरिजा, काल रात्री तू माझ्या खोलीत आलीस तेव्हा अंधारातही दिवा उजळल्यासारखं वाटलं. तुझ्या भाऊजाईनं अनुपमानं तुला येताना पाहिलं तर नसेल ना? आपण दोघंच हळेबीडू बेलूरला गेलो होतो ते आणखी कुणाला समजलं नाही ना? तुझ्या सहवासातले ते 2 दिवस मला तर स्वर्गात असल्यासारखंच वाटत होतं. तुझ्याशी लग्न करून सारं आयुष्य तुझ्या सहवासात काढायला मला आवडेल, पण ते शक्य नाही. कुठं तू आणि कुठं मी? तूही माझ्यासारखीच एखाद्या साध्या गरीब कुटुंबात जन्मली असतीस तर किती बरं झालं असतं. तूच लग्नाला नकार देत असताना तुझ्या आई कशा तयार होतील? तू म्हणतेस तसं शक्य आहे तितके दिवस आपण मजेत राहूया. पुढं तू कोण आणि मी कोण? आता मिळेल तितकं सुख अनुभवूया. पुढं आपण दोघंही परस्परांना ओळखही द्यायची नाही. आता तर मी तुमच्या घरी वार लावून जेवणारा आणि भाड्यानं राहणारा मुलगा. मग रात्री येतेस ना? विजय. पत्र वाचून आनंद थिजल्यासारखा झाला. कल्पनेतही अशक्य वाटेल असं गिरिजाचं चारित्र्य त्याच्यासमोर या पत्राच्या निमित्तानं स्पष्ट झालं होतं. बहिणीचं हे वागणं, तेही जाणून बुजून, हे काही एखाद्या क्षणी पाऊल वाकडं पडल्याचं प्रकरण नव्हे. अश्राप कुमारीला कुणीतरी भुरळ पाडून भुलवलंय असंही नाही. या सर्व प्रकरणात कुणाला कुणी भुलवलंय हेही खात्रीनं सांगता येण्यासारखं नव्हतं. त्याच्या मनात आपल्या घरात राहणारे कुलाचार, वेगवेगळे धार्मिक नेम नियम, नित्यनियमित होणारा दानधर्म, वेगवेगळ्या पूजा अर्चा, सोवळं आठवून गेलं. आपल्या घराण्यात याआधी कधीही अशा प्रकारची घटना घडली नसेल. या घराण्यात कितीतरी मुलींनी जन्म घेतला असेल. वेगळ्या घरातून कितीतरी मुली सुना म्हणून आल्या असतील, पण असलं नैतिक अधःपतन कधीच झालं नसावं. असं तरी कसं खात्रीनं सांगता येईल? गिरिजाविषयी तरी आपल्याला कुठं काय ठाऊक होतं? हे पत्र मिळालं नसतं तर आपलं हेच अज्ञान कायम राहिलं असतं. आपल्या घराण्यात अशीच आणखी किती कुपितं दडलेली आहेत कोण जाणे. आनंदला आईची आठवण झाली. बिचारी, आजही नैतिकतेच्या दृष्टीनं किती दृढ आहे ती. तिला हे कळलं तर काय वाटेल? तिच्याशी या संदर्भात बोलावं काय? नाहीतर आता काय करायचं ते घेऊन? गिरिजा आपल्या घरी सुखात आहे. जुनं गळू टोकरून तिचं जीवन कशाला कष्टी करायचं? ती आपल्या घरी आणि संसारात सुखी आहे असं मी म्हणतो, पण तिनं आपली वागणूक सुधारली असेल कशावरून? इथं जशी घरातल्या इतर माणसांना कळू न देता ती वागत होती, तशीच नवऱ्याच्या न कळत वागत नसेल कशावरून? पत्रात त्या मुलानं लिहिलं होतं, तूच लग्नाला नकार देत असताना तुझी आई कशी तयार होईल? शक्य आहे तितके दिवस आपण मजेत राहूया. या थराला पोचली आहे आपली बहीण. विचार करून करून आनंदचं डोकं भणभणू लागलं.
आपल्या या घरात गिरिजा अशी कशी वागली असेल? राधाक्कानी आनंदला जेवायला हाक मारली तरी त्यांचं तिकडे लक्ष नव्हतं. त्या त्याच्या खोलीत आल्या तेव्हा आनंद भिंतीवर नजर खेळवून विमनस्कपणे बसला होता. त्यांनी घाबऱ्या घाबऱ्या विचारलं, काय झालं आनंद? गिरिजाचं पत्रबित्र आलंय की काय? आई, तुझ्याशी थोडं बोलायचंय. तुला काय वाटेल कोण जाणे, पण आपल्या घराण्याशी संबंध आहे म्हणून बोलतो. काय रे? गिरिजाची काय कथा आहे? तिचं वागणं कसं होतं? त्या गप्प बसल्या. आई, तुला ठाऊक आहे की नाही? पण आता तो प्रश्न आलाच का? आता सुखात आहे ना ती? म्हणजे राधाकांना ठाऊक असलं पाहिजे. सांग ना. राधाकांची या विषयावर बोलण्याची मुळीच इच्छा नव्हती. त्या म्हणाल्या, मागच्या गोष्टी घेऊन काय करायचं? आता जेवायला चल. याचा अर्थ त्यांना सगळं ठाऊक आहे. आई, माझी शपथ आहे. तू रोज पूजा करतेस. त्या लक्ष्मी देवीची शपथ आहे. तू सांगितल्याशिवाय मी जेवायला उठणार नाही. जड अंतःकरणानं राधाक्का म्हणाले, असा हट्ट केलास तर काय करू मी? आता असा हट्ट करून तरी काय मिळणार आहे? आपल्या मागच्या आउट हाऊसमध्ये 2 मुलं भाड्यानं राहायची. तुला आठवतं काय? गिरिजाची त्यांच्याशी बरीच सलगी होती. फक्त सलगी? आनंद, मला समजलं तेव्हा बराच उशीर झाला होता. म्हणूनच घाईनं तिचं लग्न ठरवलं. त्याच मुलाशी का तिचं लग्न लावून दिलं नाहीस? अरे, वार लावून शिकणारा तो मुलगा. आपण धर्मार्थ म्हणून त्याला आउट हाऊसमध्ये राहायला जागा दिली होती. इतक्या गरीब घरी कशी द्यायची तिला? गरीबाघरची सून आणावी आणि श्रीमंत घरी मुलगी द्यावी म्हणतात. ठाऊक नाही काय तुला? शिवाय जातीही वेगवेगळ्या होत्या. लोक काय म्हणतील? आई, या साऱ्या पलीकडचं प्रेम असतं ना. तिला तू कशी लग्नाला तयार केलीस? कशी म्हणजे? लग्नाचा विषय काढल्यावर ती तयारच झाली. मी जबरदस्ती करायचा प्रश्नच नव्हता. मग या मुलांनाही मी जागा रिकामी करायला सांगितलं. गिरिजालाही आपल्या थरातीलच मुलं पाहिली. तिनं एकाही मुलाला नकार दिला नाही. आनंदला सारं ऐकून धक्काच बसला. आईला सगळं ठाऊक असून तिनं तिकडं दुर्लक्ष केलं. राधाक्कानी आनंदच्या हातातलं पत्र पाहून विचारलं, तुला ही हकीकत कुणी सांगितली? आणखी कुणाकुणाला हे ठाऊक होतं? मला आणि नंतर अनुपमालाही समजलं होतं. अनुपमानंच तुला पत्र लिहून कळवलं वाटतं. अनुपमा? आनंदला आता अनुपमाची आठवण वेगळ्याच संदर्भात झाली. तिचं सौंदर्य पांढऱ्या डागांमुळे डागाळेल या भीतीपोटी आपण तिला सोडली. पण इथं तर चारित्र्यावरचे मोठाले डाग सोवळ्याच्या रेशमी वस्त्राखाली झाकायची धडपड चालली आहे. चारित्र्यावरचा गलिच्छपणा झाकून गिरिजा सुखात संसार करत आहे. त्याला आणखी ही गोष्ट तीव्रपणे जाणवली. जे आपल्याला आज जाणवलं ते अनुपमाला त्याच वेळी जाणवलं नसेल काय? पण तिनं इतक्या कठीण परिस्थितीतही गिरिजाचं प्रकरण आपल्याला लिहून कळवलं नाही. तिनं स्वतःच्या परिस्थितीविषयी पत्र लिहिली, पण याविषयी मात्र मौन पाळलं. आपल्या घरातलं सोवळं ओवळं, देवधर्म, आचाराचं स्तोम सारं किती अर्थहीन आहे या पार्श्वभूमीवर मनानं निर्मळ राहून केवळ निसर्गाच्या अवकृपेमुळे रूपहीन होणाऱ्या अनुपमेला अपवित्र मानण्यात काय अर्थ आहे? जाणीवपूर्वक स्वैराचाराचा अवलंब करणाऱ्या गिरिजेचं सौंदर्य कितीही निष्कलंक असलं तरी काय अर्थ आहे? घरातल्या लहान मुलांना सच्चारित्र्याविषयी सतत सांगितलं जातं. ते त्यांच्या मनावर ठसावं म्हणून काही कथा रचून सांगितल्या जातात. प्रत्यक्ष जीवनात मात्र तद्विरुद्ध गुणांना प्राधान्य दिलं जातं. चारित्र्यहीनता म्हणजे सर्वस्व नाश असं एकीकडे मुलांना शिकवायचं आणि दुसरीकडे मात्र चारित्र्याला पदार्थ मानायचं. स्वैराचारातला आनंद लुटण्यासाठी आपलं तारुण्य उधळणारी गिरिजा जीवनात काहीही न गमावता सुखानं राहत आहे. हा केवढा दुर्दैव विलास. तिला चांगला नवरा मिळालाय. तिला मातृत्व लाभलंय. समाजात तिला मान सन्मानही लाभला आहे. उलट अनुपमा, तिला पतीचा सहवास लांब राहिला. त्याचं दर्शनही नाही. त्याच्या घरातून तिला पूर्णपणे हुसकून काढण्यात आलं आहे. ती एका परित्यक्तेचं जीवन जगत आहे. तिला समाजात स्थान नाही. सगळे तिला टोचून बोलत असतील. अशा परिस्थितीत कशी जगत असेल अनुपमा? केवळ विचारानंच आनंदचं सर्वांग थरकापलं. कुठल्याही अर्थानं ज्याला ती जबाबदार नाही अशा कोडासाठी तिला अशा परिस्थितीत राहावं लागतंय. मीच तिच्या या जीवनाला जबाबदार नाही काय? त्यावेळी मला हा सारासार विचार का सुचला नाही? अशा परिस्थितीत आज मी तिला बोलावलं तर ती कशी येईल? कदाचित असंही होईल. एवढ्या दिवसात परित्यक्तेचं जीवन जगता जगता ती थकून गेली असेल.
समाजाकडून मिळणाऱ्या वागणुकीमुळे वैतागलेली अनुपमा आपण बोलावताच निश्चित येईल. कदाचित लगेच मनातला राग जाणार नाही. त्यावेळी मात्र आपल्याला तिची समजूत काढावी लागेल. मृदू स्वभावाची अनुपमा कदाचित फार ताणणारही नाही. आपल्यालाही तिला दाखवून द्यावं लागेल. आपणही केवळ बाह्य सौंदर्यावर भुलणारे नाही. या विचारासरशी आनंदचं मन तरारलं. तो निर्धारानं उठून उभा राहिला. राधाका आश्चर्यानं त्याच्याकडे पाहू लागल्या. आई, अनुपमाच्या घरी जाऊन तिला घेऊन येतो. अशाच नवनवीन आणि विविध विषयांवरच्या कथा, कविता आणि पुस्तकांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि पुस्तक वाचन कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये जरूर जरूर कळवा. थँक्यू.